हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ. तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि जवळपास आता दुपारचे 12:30 ते 1 वाजले. आमची सर्वांची जेवण वगैरे झाली आणि ऋतुताई आणि अमोल भाऊ नाशिकला गेलेत काही कामानिमित्त. आणि तुम्ही बघितलंच या आधीचे 2-3 दिवसापूर्वीचे व्हिडिओ. 18 तारखेला आपल्या लाडूला 2 महिने पूर्ण झाले, पण त्याचं सेलिब्रेशन काही झालं नाही. त्याचं 2 मंथचं शूटही झालेलं नाही आहे अजून. तर मग आम्ही तोच विचार केला की ॲनिव्हर्सरी वगैरे झाली, बरीचशी शॉपिंग झाली. कालच आपण शॉपिंग केली, तुम्ही बघितलंच ॲनिव्हर्सरीच्या व्हिडिओमध्ये की बाळाचं क्रिसमसचं शूट करायचं आहे, त्यासाठी आपण बरीच शॉपिंग केलेली आहे. आणि रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी अमोल भाऊ आणि ऋतुताई नाशिकला गेलेले, तर तेव्हा त्यांनी सॅन्टा क्लॉजचा ड्रेसही आणलेला आहे बाळाला. तर थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला कळालंच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, त्यामुळे मी सांगून दिलं तुम्हाला. तर आजचाही व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. आज आपल्याला बाळाचं फोटोशूट करायचं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हो, कपडे घालायचे मस्त मस्त, शांता बनायच्या. शांत बनायचं ना तुला. हो, का म्हणतो जिगू 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 जिगू. सॅन्टा बनायचंय बाळाला म्हणून इतका आनंद होतोय है ना. गुचकी लागली तुला, गुचकी लागली. हो हो हो. काय काय गुचकी आली तुला. काहीतरी सांगताय ते तुम्हाला. पिल्लू काहीतरी बोलतय तुमच्या सोबत. चला आता मी पिल्लूचा मेकअप करते, तुम्ही तयारीला लागा. आणि आज मिस्टरांनी इथे फ्रेम मस्त वरती लावली आहे छान अशी. आणि इथे हार्ट होतं, आपलं नाव होतं, ते काढलं तुम्ही, पण ते परत लावून द्या ना, ते छान दिसत होतं. काय हो, लावून द्या परत, छान दिसत होतं. इथे बापलेकांच्या गप्पा चालू आहे. काय काय का म्हणतो, का म्हणतो, काय असं नको का बोलतो तू. काय डिंग 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 काय करताय तुम्ही. लगेच चालू केली का डेकोरेशनची तयारी. आणि इथे एवढा सगळा पसरा 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 करताय. हे इतकं छान आवरून ठेवलं होतं मी. ओ थांबा ना. थांब ना, नंतर परत इकडे आवरता येईल. ओके ठीक आहे. बेडशीट चेंज करून घेऊ आपण. आणि हे काय आणलंय तुम्ही. हे बॅकड्रॉप आहे, हा आपला फोटोग्राफर SD फोटोग्राफी शुभम साबळे त्याच्याकडून आणलंय. अच्छा, हा बॅकड्रॉप पण त्याच्या स्टुडिओचा आहे. तो यूज करू आपण. बघू, ओपन करून दाखवा. पकड बरं तिकडून. मला कसं, वाव, त्यावर खूप सुंदर असं क्रिसमसचं ट्री आहे. मस्त छान वाटेल, खूप मस्त वाटेल. पण ते अटॅच कसं करायचं आता. ठीक आहे, चला 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 चला. मला खूप एक्साइटमेंट झाली. आणि याच्यामध्ये आपण बाळाला ठेवणार आहोत का. पण याच्यामध्ये तर बाळ खूप मध्ये जाईल हो. बाळ खाली होईल, आपल्याला सपोर्टला खाली काहीतरी ठेवावं लागेल. करशाल ना. ठीक आहे, चला. आणि फायनली आता तुम्हाला आज पुन्हा एकदा मिस्टरांची नवीन क्रिएटिव्हिटी बघायला भेटणार आहे. आपण ते फ्रेम्स काढून घेऊ ना, की त्यावरच लावायचा बॅकड्रॉप. हां ठीक आहे, तसंही आपल्याला काय हरकत नाही, लावू शकतो. पण अटॅच कसं करणार ते, बरं करू आता. चला तर आपण डेकोरेशनला सुरुवात करत आहोत. आणि आपल्या बाळाचा मेकअपही करायचा आहे, मस्त आवरायचं आहे त्याला. तर व्हिडिओ बघत राहा. इतकाच वरती होतो. हां तितकाच येतो, तू खाली पण नाही होणार. तीच होती. आणि ते इथले फ्रेम तुम्ही काढून घेतले ना, मी बोलत होती ना काढून घ्या. बघा फ्रेम काढले आणि काय लावताय, सेलो टेप लावताय आणि तो राहील सेलो टेपवर.
म्हणून ते एवढा इथून पूर्ण पूर्ण चिटकवलं ना तो. ठीक आहे, बघूया सेलोटपवर. मला तर नाही वाटत राहील, पण आता मिस्टर म्हणताय की राहील, तर मग मी ही बघू इच्छिते की राहील की नाही. नाट नको लावू, नाट. मी नाटने लावते. मला असं वाटतंय आतून की सेलोटेप खूप हलका राहतो, तो इतकं वेट नाही कॅरी करू शकत. हा ठीक आहे ना. ठीक आहे, तरी बघू आपण एकदा ठीक ट्राय आहे, करू. जबरदस्त मला माहिती, पण माझा ठीक आहे, ट्राय करून बघू आपण. डबल टेपने राहिलं असतं मे बी, पण मग चला आता ट्राय करायला काही हरकत नाहीये. म्हणजे मी आधी फक्त धरते, बाहेर झाकलं जातं. मी फक्त लावून धरते, तुम्ही चिपकायचं काम करा. बाळ काय म्हणतं बाई पिल्लू? मम्माला आवाज देतो, मम्मा पप्पाला आवाज देतो का पिल्लू? हो, आली आली हो मम्मा आली, पिल्लूची मम्मा आली. ऐकलं ना आपलं बाळ किती गप्पा मारतंय. सगळ्यांनी त्याला बोलायला शिकवलंय आणि आत्ताशी 2.5 महिन्याचा असूनही मस्त असा गप्पा मारायला शिकलाय तो. इथल्या इथेच माझ्याशी गप्पा मारतोय. म्हणजे एकाच रूममध्ये जरी असलं ना तरी त्याच्याशी आपण बोलत असेल ना तर तो शांत होऊन जातो किंवा मग आवाज देतो. त्याला सारखं कोणीतरी जवळ पाहिजे असतं, त्याच्यासोबत खेळणारं बोलणारं. तर असो, तर चला इथे आपल्याला बाळाचं फोटोशूट करायचं आहे आणि इथे आपण आहे ना बाळाला मस्त सॅन्टा बनवणार आहे. तर 1-2 ताईंची कमेंट होती की प्लीज त्याला सॅन्टा बनवू नको वगैरे, पण मग मी काही असं जातीभेद वगैरे मानत नाही आणि आपण लहान मुलांना बनवतोच सॅन्टा, किती पण म्हटलं तर एक आठवण असते. तर फायनली इथे सेलोटेपने आपण बॅकड्रॉप लावून घेतला आणि आपला सेटअप रेडी झालेला आहे छान असा. तुम्ही बघू शकता मागे असं मस्त असं क्रिसमसचं ट्री आहे आणि बॅकग्राऊंडही खूप छान आहे आणि खालचं जे आपला फरचा कपडा आहे तो वॉलचा जे बॅकड्रॉप आहे आपलं त्याला कॉन्ट्रास्टमध्ये मॅच होतोय, तर छान वाटतंय ना. आणि आपलं बाळ गप्पा मारतंय पप्पा सोबत. ओय ओय काय म्हणतो? आता इथे मिस्टरांनी एक चेअर आणलेली आहे. ही पण लहान बाळांची चेअर आहे ज्यावर आपण बाळाला झोपवू शकतो. तर ह्या चेअरमध्ये मिस्टरांनी पिलो ठेवली. आधी छोटी पिलो ठेवली होती, मी त्यांना बोलली मोठी ठेवा म्हणजे बाळ पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये कम्फर्टेबल झोपेल. तर आता दुसरीवाली पिलो ठेवली आणि आपल्याला ही चेअर मस्त सजवायची आहे. त्यासोबतच मिस्टरांनी हे झाड आणलं आणि हे झाड वरती आणण्यापूर्वी ना स्वच्छ धुवून घेतलेलं. हे आमचंच गॅलरीत ठेवलेलं झाड होतं. तर ते आपल्याला क्रिसमसच्या ट्रीसारखं सजवायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे मिस्टर खूप क्रिएटिव्ह आहे, त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान छान आयडिया येत असतात. आणि इथे तुम्ही बघताय कॅन्डी, त्यानंतर हरिण आणि इकडे 2 आकडा असलेला बलून आहे. हा ऋतुताई आणि अमोल भाऊ नाशिकवरनं येताना घेऊन आले. तुम्ही बघताय आता हे सगळं आपण जे पॅकिंग होतं ना ते सर्व ओपन केलं आहे आणि हे आपल्याला फुगवायचं आहे. आणि इथे डेकोरेशनचं पण खूप सारं साहित्य पडलेलं आहे. बेडवर खूपच पसारा झाला आहे, पण खूप काही नाही, थोड्या वेळात तुम्हाला खूप छान लुक बघायला भेटेल की कसा सेटअप आपण तयार केला. ताईंना आणि अमोल भाऊला पण सेटअप खूप आवडला. तर आल्या ते पण दोघंही डेकोरेशनला आम्हाला हेल्प करू लागले. तर मी तर बाळाला घेऊन बसली होती आणि मिस्टर एकटेच करत होते कारण मला बाळालाही सोडता येत नव्हतं. आणि ऋतुताई पण मिस्टरांना हेल्प करताय. तर तुम्ही बघता इथे लाईटिंग लावली आहे, तर खूप अशी छान लाईटिंग दिसते ती. आणि जेव्हा आम्ही लाईट ऑफ केली ना रूमची त्यावेळेला तर खूपच सुंदर दिसत होतं. आणि झाडाला आपल्याला म्हणजे छोटे छोटे काही स्टार्स आहेत, त्यानंतर छोटे छोटे बॉल्स, सॅन्टा वगैरे बरंच काही होतं जे आपल्याला झाडाला अटकवायचं होतं. आणि त्याने झाड खूप मस्त भरून दिसणार होतं. आणि इकडे अमोल भाऊ एका साईडला आहे ना हरिण फुगवताय. तर हे ब्लो केल्याने याच्यामध्ये हवा जाते आणि ते मस्त फुगतं. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं आपलं झाड रेडी आहे. यामध्ये लाईटिंग्स वगैरे टाकलेली आहे, स्टार्स लावलेले आहे, छोटे छोटे सॅन्टा बघू शकता. खूप क्यूट असे सॅन्टा होते आणि बॉल्स वगैरेही होते. तर खूप मस्त दिसत होतं. पुढे तुम्हाला याचा सुंदर लुक बघायला भेटेलच. तर बघत राहा व्हिडिओ, खूप छान असणार आहे आपला व्हिडिओ. लईच मोठा हरिण आहे. हा ना, हा हरिण आता असंच राहील असं वाटतंय. त्याच्या हवाच नाही निघायला पाहिजे. पप्पानी काय केलं बघ तुझ्यासाठी, काय केलं
ए बुडला ओ ओ लाईट लावून दाखव ना हे झाड कसं दिसतं. अरे 2 मिनिटं बघ कसं हो काय गो ना पापलं कसं बघतोय काय काय केलं पप्पानी. अरे बापरे ती लाईट पण लावली. वाव किती सुंदर झाड काय दिसतंय. केलं पप्पानी? हे गणेश ये ना असं काय करतात ते केलेले लोक काय करतात बुद्धूला आमच्या पिशूमध्ये बनवतात पिशूमध्ये बनवतात. ए ते बघ ना घ्यायला बघ गणेश पिल्लू हे बघ पिल्लू इकडे बघ. त्याची काय गरज नाही आमच्या पिल्लूला. हे बघ आमच्या पिल्लूला हे लागतं. किती सुंदर दिसतंय ना. मस्त वाटतंय. फायनली डेकोरेशन कम्प्लीट झालंय का. नाही झालंय अजून असं म्हणताय. आणि थोडस पेंडिंग आहे. खूप सुंदर दिसतंय. आणि आता आपल्या सांटाला रेडी करायचंय का. ओ सांटाला रेडी करायचं का. सँडा म्हणजे तुला लेडी करायचं का काय म्हणते सांता क्लॉज. मावशी आम्ही आवाज नाही करायचं आम्हाला काहीच नाही करायचं आम्हाला अजून कुठे काहीच नाही करायचं है ना बबल्या. ते मिरर मध्ये पण दिसतंय. तरी ते बाळ बघा मस्त खेळतंय ताईंसोबत. आणि आता बाळाचे आपल्याला कपडे चेंज करायचे. जसं तुम्हाला माहिती आहे ताईंनी त्याला सँटाचा ड्रेस आणलेला आहे. तर चला आता आपण बाळाला मस्त सँटाचे कपडे वेअर करू. चला आता तिकडचे सामान रेडी झालंय. डेकोरेशन ऑलमोस्ट होत आलंय. फक्त 1-2% बाकी आहे. आणि आता आपल्या सँटाला रेडी करायचंय. तर चला आता आपल्या लाडूचं मस्त मेकअप करू. तर बघ ना किती टक लावून बघतोय. हा, कसं बघतोय. किती वाला असतोय. काय झालं तुला तर रेडी व्हायचं ना. शॅन्टा बनायचं. काय बनायचं काय बनायचं हो काय बोल चला आता मेकअप करायला. इथे मस्त असा ड्रेस आणि टोपी पण आणली त्या दिवशी नाही का रिलायन्स मधनं. कोणती टोपी आणली ना मी. हा ती पण आहे. हे पण आहे असं. साईडला लावायचं बरं कधी हम्म म्हणजे ते टोचणार नाही त्याला. ही टोपी घालू आणि त्यावर ते घालू. आणि हे काय ही बॅग पण अटकून बघू. तर आता इथे फायनली आपला लाडू मस्त रेडी झाला आहे आणि मस्त सँटा बनला आहे. तुम्ही बघताय त्याला क्यूट अशी मस्त टोपी घातली आहे. आणि ऋतुताईंनी छान त्याला रेडी केलं. अमोल भाऊ ऋतुताई त्याच्यासोबत मस्त गप्पा मारत होते. एका साईडला आपलं डेकोरेशनही झालं होतं. आणि हा जो व्हिडिओ येतोय तुम्हाला हा ॲनिव्हर्सरीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. तर तेव्हा आम्हाला टाकायला जमलं नाही. ते आज बऱ्याच दिवसानंतर आज टाकलं आहे आपण. आणि फोटोशूट करायला आपला राहुल दादा फिक्स आहे. तुम्हाला माहितीच आहे फोटोशूट म्हटलं तर आम्हाला राहुल दादाची आठवण येते. आणि तो त्याचे मित्र कधी पण रेडीच असतात. तर मग म्हटलं चला आता आपल्याला सँटाची मस्त रील बनवायची आहे. मस्त फोटोज काढायचे. तर तुम्हाला ते बघायला भेटतीलच. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर तुम्ही बघताय आपल्या लाडूचं मस्त असं फोटोशूट चालू आहे. ऐक ना एक असं काय लांबून इथून कोणी शॉर्ट व्हिडिओ घेतंय, कोणी कॅमेरा क्लिप येतंय, कोणी काय करताय, कोणी मला बोलू पण देत नाहीये. मला बाजूला सरकवून देत आहे. आणि कोणी लाडू सोबत बोलतंय, कोणी फोटो क्लिक करतंय, कोणी व्हिडिओ क्लिक करतंय. तर खूप गर्दी झाली आहे. बघू शकता हे बघा फोटोज काढताय सगळे. आणि आपला लाडू मस्त गाडीत बसलाय. त्याला खूप छान वाटतंय गाडीत बसून. ए पिल्लू. तर इथे मस्त आपण लाडूला मस्त गाडीत बसवलेलं. आणि तो बघा किती शांत बसतोय. आणि राहुल मामा त्याचे फोटोज क्लिक करतोय. छान छान त्याला हसवतोय, गुदगुदी करतोय. आणि आम्ही सगळे पण काही ना काही शूट करत होतो. वर उडव ग. ए पचका पचका करते पचका. मी आधी छान उडवले होते. हे यांचं पण पचका. नीट धरा असं वरती धरा. पूर्ण भरून घेते. अरे रे 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 फुस. अशी कशी तुम्ही मगाशी जास्त वापरून घेतलं नाही ना. ते फुल भरलेलं आहे अजून. दोनच आले.
घ्या रे पटकन. आता येईल बाय. अरे आता एक पण नाही आला. अहो, काय झालं ते नकली निघालं होई तर. नाही इथं नाही बाय, फेस साचलाय. तो ना हलवा ना थोडा. असं काय ना. आई आला आला आता लय आला. भारी आली बा, आता लय भारी बॉल आली. तर तुम्ही बघताय फोटोशूट करण्यासाठी ना आम्ही ते बलून सोडत होतो जेणेकरून मस्त सिनेमॅटिक शूट आपल्याला घेता येईल. आणि झाडावर मस्त असा स्नो पण मारलाय आणि झाडावर मारता मारता बघा मिस्टर बघा किती गंमत करताय. माझ्या केसांवरच स्प्रे मारून दिला आणि माझे केस खराब करून टाकले. तर सगळेजण मला बघून हसत होते. आणि इथे मस्त असा स्नो मारून झाला झाडावर. मग त्यानंतर मग आपल्या पिल्लूला परत एकदा गाडीमध्ये बसवलं. बघा किती क्यूट दिसतोय. त्याला पण खूप मजा वाटत होती आणि तो इथे बसल्यानंतर खूप छान वाटत होतं. डेकोरेशनही छान होतं आणि पटापट सगळ्यांनी आम्ही त्याचे छान छान असे फोटोज क्लिक करून घेतले. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? हे द्यायचं का जातात काढून? हे जातात काढून द्यायचं. सोनूचं चाललं फोटोशूट. वडील बिडील का? आणि इथे तुम्ही बघताय खूप छान असा स्ट्रॉबेरीचा केक बनवला आहे मिस्टरांनी आणि हा कस्टम केलेला आहे आपण. तर जी स्ट्रॉबेरी आहे ना ती आपण सँटासारखी डेकोर केलेली आहे. आपण सँटाच्या थीमला तो केक मॅच केलेला आहे आणि 2 आकडा वगैरे सिम्बॉल वगैरे लावलेलं आहे. झाड पण मस्त सजवलं आहे. त्याची गाडी पण बघा किती छान अशी सजवली आहे. गाडीचे चाकं सजवलं आहे आणि पिल्लू बघा किती छान मस्त एन्जॉय घेत आहे. मस्त बोलत होतं ते, गप्पा मारत होतं. आणि त्याच्या गाडीला ना पुढे हरिण लावलेलं आहे की जसं की हरिण ती गाडी चालवत आहे. आपण हरणाला पण डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हरिण पण मस्त सजवलेलं आहे. फुल सेटअप आपला खूप सुंदर दिसतोय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे तुम्ही बघताय मस्त असे बलून्स आम्ही उडवत होतो जेणेकरून त्याचं शूट वगैरे छान येईल आणि फोटोज आणि शूट खूप छान झालं. तुम्हाला लवकरच रील पण आम्ही तुमच्यासोबत आम्ही शेअर करू आणि इंस्टाग्रामवर आम्ही त्याचं एक पेज पण ओपन करणार आहे म्हणजे त्याचं, जेणेकरून त्याचे लहानपणापासूनचे सगळे व्हिडिओज वगैरे आपल्याला त्यावर अपलोड करता येईल. त्याच्या पाचीचा व्हिडिओ, कान टोचण्याचा व्हिडिओ, आपण सगळं काही रील्स बनवलेलं आहे पण आपण टाकलं काही नाही आहे. अण्णा तू घाल तुझ्या आलं नाही ते. आता इथं पिल्लूच्या पप्पांचं सँटा काय मेरी क्रिसमस चाललंय. सँटाचे कपडे घालायला पाहिजे होते हो. मोठे कपडे आणायला लागले. ते लाल स्वेटर घाल ना. ए अमोलने आणलेले ते लाल स्वेटर घाल ना. ओ रेड अँड व्हाईटच ते एकदम मॅच झाला असतं तर. पटकन पटकन घाल. हा खरंच घाल ना. होय ना. घाल ना. ते कुठे करू तू? पॅन्ट काय नाही, पॅन्ट कोण नाही बघत. व्हाईट पॅन्ट पण आहे. कट करू आपण. नाही, पॅनाची घ्या. ओ खरंच त्या शर्टवर तुमचा फोटो खूप छान निघेल. थांबा आपण करूच आता. दोन मिनिटं सँडा दिसल. टोपीवर घाला. हा घाल बरं, बघ बरं किती भारी नाही, साडी. मजाक नाही करत बाहेर. मोठेपणे हाऊस झाली. चल जाऊ दे. हा, सोनू चाल रे. ते पण आहे. अरे तू काढ एकट्याचा काढ ना. मम्मी तुमचं सँटा क्लॉज डेकोरेशन करताय. ए घे रे. बाई, मजा घेतात तुम्ही. नाही नाही गणेश ते तो बेल्ट काढा. नाही मजा घेता ये तुमची. तुम्ही बेल्ट काढा. चांगला दिसतो ना. चाल हाऊस म्हणून. बरं एक फोटो कॅप्चर करते मग. हाऊस मग त्याला आण ना बाहेर, त्याला फोटो भारी वाटेल. हाऊस आहे हाऊस. पप्पाला काय केलं? पप्पाला काय केलं? पप्पाचं चालू आहे पप्पाचं. पप्पाला. ए 2च्या पुढे 6 लावायला पाहिजे. 26 वर्षाचं. मजा घेताय हो. नाही पूजाला घालू आता. हे बघ ड्रेस घालून ये. थांबा, होय, पूजाला. ठीक आहे, माहिती. ठीक आहे. त्याला टोपी घाला. टोपी आपण हे त्यालाच घालू. वरच्या वरच घाल. ते लगेच रडतं. पूर्ण घ्या, पूर्ण बरं का, म्हणजे माझ्यासारखं. पूर्ण नाही येणार ना. आहो घ्या ना हे पूर्ण. हे किती भारी बघ. तर इथे आम्ही दोघांनीही रेड कलरचे ड्रेस वेअर केलेले आहे. तर आई आम्हाला बोलल्या की तुम्ही दोघेही रेड कलरचं ड्रेस वेअर करा जेणेकरून तुमचे पण फोटो छान निघतील. तर तुम्ही बघताय आम्ही सगळे मॅचिंग झालो आहे आणि आता आम्ही इथे फोटोशूट करतो आहे. नंतर बाळाला सोडून आम्ही पण दोघांनी फोटोशूट करून घेतलं.
सगळ्या स्ट्रॉबेरी उचलून घेतल्या का? अबे खाल्या पाहिजे. येस माझ्यासाठी एक ठेवा. साईडला आहे ना. आहे का इथं? घेऊ काही? हे सगळं संपलं इतकं ए ती एक क्रीम भारी लागली अरे 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 आईस्क्रीम सारखी लागली ना. स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीम लागलं. या सगळ्यांनी मस्त केक खायला. केक खायला चालू. कापायचं. चाकू होत काढलं तर मी. हा चाकू होता चला आपण करू ना काय कटिंग. उद्घाटन झालं पण इथं बसा. हो हो काय मम्मीचा याचा फोटो घ्या एक आला पा. हो हो काय हो इथं बसा ना. थांब त्याला शांत करू दे म्हणजे बसा ना केक कापायला. कापा. मेरी क्रिसमस. हॅपी 2 मंथचा बेबीचा केक. हॅपी 2 मंथ बेबी. असं वरची क्रीम काढू का आता? बेबीचं काही लक्ष नाहीये. बेबी तिकडे रडू राहिलं आणि इकडे बेबीचे मम्मी पप्पा केक कापून केक खाणार आहे. एक काम कर ना हे काढा काहीतरी द्या ना. हो 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 काय रेशमी काय नथिंग हे स्ट्रॉबेरी छान लागली. संपलं का आपल्याला? तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला सर्वांना फोटोशूट कसं वाटलं, आपला सेटअप कसा वाटला, त्यानंतर केक कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही केक वगैरे खाल्ला आहे, मस्त गप्पा मारतोय लाडूसोबत. त्यानंतर मग आम्ही झोपून घेणार आहे. तर चला सर्वांना शुभरात्री आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.